पेन्शन सगळ्या येता पळय ते पेन्शनर आतां आमी जमला आनी आमी एप्लिकेशन कलेक्टराक दिला की नवीनच असेंब्ली भितर एक रूल पास जाला पेन्शन पार्लमेंटा भितर की रूल पास जाला की गव्हर्मेंटान पेन्शनाचो सगळो कंट्रोल आपल्या हाताक घेतला म्हणजे तितून न्यायालय बी कांय इंटरफेर जावपाक शकना तो पेन्शनाचो 100% फंड आहा पळय न्ही 100% फंड आपल्या हाताक गेला आनी ते जाय तशें युटिलायज करपाक शकता हेजे पयलीं जो रिजर्व बँकेचो फंड तेमी आपल्या कडेन घेवन युटिलायज केलो आणि आतां जशें जशें पेमेंट कमिशन येता पे कमिशन त्या प्रमाणे पेन्शन वाडटाले पण आतां ते प्रोविजन तांणी सगळें बंद केला की पेन्शनर आनी कमिशन 50K कमिशन ते कांय डिलिंग करून दवरले तेमी कांय लिंक लागपाना ते केन्नाय DA स्वीच करपाक शकता तेजे अशेंय प्रोविजन आसा त्या रुला भितर अशें आयकता त्यामुळे पेन्शनाचें अस्तित्व सामकें धोक्यात आयिल्लें आसा म्हळ्यार आमी फुडें आमी कितें जातलें पेन्शन चालू उरतलें काय DA येतलो काय ना हें सगळें कांयच आमकां सद्या त्या परिस्थितीक कांय कळना त्यामुळे आज ऑल ओवर इंडिये भितर सगळे पेन्शनर मेळून सगळे डिपार्टमेंटाचे जे रेल्वे पोस्ट DOT डिपार्टमेंट टेलिकॉम जी सगळी पेन्शन घेता पळय ते एक कडेन जावन हांव डेमॉन्स्ट्रेशन करतात तेजो एक पार्ट म्हण आमी आज हांगा आझाद मैदानाचेर जमिल्ले हांव तुमच्या माध्यमांतल्यान हांव सगळे पेन्शनरांक सांगपाक सोदता की तुमी जागे जायत ना जाल्यार हें आमचें पेन्शन धोक्यात आसा ओके, आता कोणाक मेळूंक गेले तुमी? आमी आज कलेक्टरा मेळून आमी रिप्रेझेंटेशन दिलें की त्यांनी आमगेली भावना हे विचार आसा ते मुखार कळोवचे अशें आमकां दिसतालें म्हण सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या इंडिये भितर सगळे कलेक्टर ऑफिस किंवा जी सेंट्रल गव्हर्मेंटाची ऑफिस आसा पळय तेतून भितर रिप्रेझेंटेशन आमी दिलां. ओके, तुमचें नांव कितें? म्हजें नांव दत्ता लोलयेकर हांव एक्चुली BSNL रिटायर्ड पेन्शनर.